गणित दिलेलं बघा. एका विक्रेत्याने 2 शिलाई यंत्रे प्रत्येकी 3,000 रुपयास विकली. जर त्याने एक शिलाई यंत्र 20% नफ्याने विकल्यास दुसरे शिलाई यंत्र त्याने शेकडा किती तोट्याने विकले असेल, ज्यामुळे त्याला व्यवहारात नफा अथवा तोटा होत नाही, असा प्रश्न दिलेला आहे. सर्वप्रथम बघा, अशा प्रकारचं जे गणित आहे त्याला आहे ना, तुम्हाला विक्री किंमत किती आहे फक्त एवढं जाणून घेण्याची गरज नाही आहे. फक्त एवढं गोष्ट माहिती पाहिजे की ते समान विक्री किमतीला विकलेलं आहे. काय दिलेलं बघा, प्रत्येकी 3,000 रुपयास विकली असं म्हटलेलं आहे, म्हणजे समान विक्री किंमत आहे. मग तुम्ही काय करू शकता, डायरेक्टच गणित सॉल्व्ह करू शकता. कसं, समजा एक विकलं त्याने 20% नफ्याने, 20% नफा. तर 20% या टक्केवारीचा अर्थ असतो, या चिन्हाचा अर्थ असतो इंग्लिशमध्ये परसेंट. परसेंट म्हणजे काय, प्रति शंभरी, किंवा आपण ह्याला शेकडा म्हणतो. तर हे चिन्ह दिसलं, पर म्हणजे प्रति, सेंट म्हणजे शंभरी. मग हे चिन्ह तुम्हाला जिथे कुठे दिसेल आपण काय करतो, डायरेक्ट भागीला 100 करत असतो. मग ह्याचा अर्थ काय होतो, जर तुम्हाला डायरेक्ट टेबल माहिती असेल पर्सेंटेजचं, तर 20% म्हणजे काय, 1/5. किंवा ह्याला जरी सॉल्व्ह केलं तुम्ही, तर इथे बे एक बे आणि बे पंच 10 म्हणजे 1/5 आलेला आहे. मग ह्याचा अर्थ काय होतो, 1/5चा 20% नफा म्हणजेच काय, 1/5. याचा अर्थ काय, तर जर तुमची 5 रुपये खरेदी किंमत आहे, काय, तर तुमची खरेदी किंमत 5 रुपये आहे, तर वरती अंशामध्ये जेवढी किंमत येणार आहे तो तुमचा नफा तोटा काही पण असू शकतो. ठीक आहे, नफा तोटा काही पण असू शकतो. आता त्यांनी काय दिलेलं आहे की तो तुमचा नफा आहे. मग 5 रुपयाची खरेदी, 5 रुपयाची जर माझी खरेदी असेल आणि माझा 1 रुपया नफा असेल, 1 रुपया नफा असेल, 1 रुपया नफा असेल, तर माझी विक्री किंमत किती असणार आहे, 5 वरती 1 रुपया नफा काढला तर माझी विक्री किंमत किती झाली, तर विक्री किंमत किती झाली, 6 रुपये. आता पुढचं काय म्हटलेलं आहे त्यांनी, तर दुसरे शिलाई यंत्र त्याने शेकडा किती तोट्याने विकले असते. मग आता त्याची विक्री पहिले तर ती 6 रुपयाला झाली, दुसऱ्या कंडिशनमध्ये पण त्याची विक्री किती रुपयाला झाली पाहिजे, 6 रुपयाला झाली पाहिजे. पण त्याचं काय आहे, टोटल विक्री किंमत आहे 12, आणि ह्या केसमध्ये त्याला या व्यवहारात नफाही नको आणि तोटाही नको. म्हणजेच काय, त्याची खरेदी किंमत पण किती झाली पाहिजे, तर 12 झाली पाहिजे. आता बघा, 6 आणि 6 12, दोघांची विक्री किंमत समान होती, 6 आणि 6 12. इथे 12 येण्यासाठी खरेदी किंमत किती असायला पाहिजे, इथे 5 आहे, 12तनं 5 गेले 7, म्हणजे 7 वरती 1 रुपया तोटा झाला पाहिजे. खरेदी किंमत जर त्याची 7 रुपये असेल तर 1 रुपया तोटा होऊन त्याची विक्री किंमत किती झाली पाहिजे, 7 झाली पाहिजे. तर त्याला काय होणार आहे, व्यवहारात ना नफा ना तोटा होणार आहे. मग आपण त्याचे शेकडेवारी काढले तर 1 रुपयाचा तोटा झाला पाहिजे, 1 रुपयाचा तोटा झाला पाहिजे त्याला खरेदी किमतीवरती. जेव्हा केव्हा आपण नफा तोटा काढणार आहोत तो नेहमी खरेदी किमतीवरतीच मोजला जातो. जोपर्यंत गणितात दिलेलं नाही तोपर्यंत ते खरेदी किमतीवरती जातं. म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता की 99% जे काही गणित आहे किंवा 90-95% जे गणित आहेत ते फक्त खरेदी किमतीवरतीच दिलेले असतात, किंवा दिलेलं नसतात तर ते खरेदी किमतीवरती मानायचे, आणि दिलेलं असेल विक्री किमतीवरती तर ते विक्री किमतीवरती घ्यायचे. तर आता तोटा झालेला आहे 1 रुपयाचा तोटा खरेदी किमतीवरती. खरेदी किंमत लिहिली छेदात गुणिला 100, तर हे किती येतात, 100 छेदामध्ये 7, 14 साती 98, खाली उरले 2, छेदामध्ये 7%. हे काय झालं, ऑप्शन क्रमांक 3. ही झाली तुमची शॉर्ट ट्रिक, किंवा ह्याला म्हणतात कन्सेप्च्युअल मेथड. आता तुम्हाला जे तुम्हाला पद्धत माहिती आहे त्या पद्धतीने पण तुम्ही सोडू शकता, पण त्याला थोडासा वेळ लागेल. बघा काय दिलेलं आहे, शिलाई प्रत्येकी 3,000ला विकलेली आहे, म्हणजे 5 रुपयाची गोष्ट तुम्ही 6,000ला विकलेली आहे, किंवा तुम्ही जसं 3,000 काढता पहिल्या कंडिशनमध्ये कसं काढणार तुम्ही, बघा कसं काढणार तुम्ही, तर पहिले घेणार तुम्ही एक्स खरेदी किंमत मानणार, एक्स तुमची खरेदी किंमत आहे, त्याच्यावरती तुम्ही 20% नफा कमवला. 20% नफा म्हणजे 100 प्लस 20 भागीला 100 किती, 3,000. मग इथून तुम्ही काढणार, इथे 120 घेणार. मग तुम्ही काय करणार, एक्स बरोबर 3,000 गुणिला 100 छेदामध्ये 120. मग हा शून्य कटला, हा शून्य कटला, इथे 12ने भाग दिला तर इथे येईल 25 गुणिला 12 300, आणि हा शून्य आणि हा शून्य, म्हणजे एक्सची किंमत किती येणार, 2,500. जर ठीक आहे तसं तुम्हाला नाही समजलं तर आपण आपल्या पद्धतीने कसं काढलं असतं की किती आहे, 5 रुपये खरेदी आहे, 6 रुपये विक्री आहे. 5 रुपये खरेदी, 20%चा अर्थ काय,
तर 1/5 म्हणजे 5 रुपयाची खरेदी 6 रुपये विक्री. पण यांनी काय दिलं 6 रुपये विक्री नसून 3000 आहे. मग याला तुम्ही 500 ने गुणल्यानंतर हे 3000 होतात. तर ह्याला 500 ने गुणल्यानंतर किती होईल? 2500 होईल. म्हणजे 2500 रुपये तुमची एका केसमध्ये खरेदी किंमत झाली. अशी काढली काय आणि अशी काढली काय? दोन्ही पद्धतीने एकच उत्तर येणार आहे. फक्त तुम्हाला कॅल्क्युलेशन कसं करताय त्याच्यावरती गोष्टी अवलंबून आहे. बरं तुम्हाला हेही नाही समजलं तर 6 रुपये विक्री किंमत आपण घेतलेली आहे. ती बरोबर 3000. तर मग आपली खरेदी किंमत होती 5000 बरोबर किती? तिरकस गुणाकार केला असता तरी तुमची खरेदी किंमत किती आली असती? 2500 आली असती. ठीक आहे. आता एक झाली गोष्ट तुमची की 2500ची गोष्ट होती पहिल्या केसमध्ये ज्याच्यात नफा झालेला आहे. 500 रुपये नफा झाला होता आणि तुम्ही कितीला विकली होती? 3000ला. मग दुसऱ्या कंडिशनमध्ये तुम्ही गोष्ट 3000लाच विकणार आहात आणि त्याच्यावरती 500 रुपयाचा तोटा करणार आहात. म्हणजे ती गोष्ट विकलेली असणार आहे 3500ला. ठीक आहे. मग ह्या कंडिशनमध्ये याची खरेदी किंमत 6000 आणि विक्री किंमत 6000 होते. मग आता तुम्ही दुसऱ्या कंडिशनमध्ये काय केलेलं आहे की विक्री किंमत तुमची 3500 आहे आणि त्याच्यावरती तोटा आहे 500 रुपये. तोटा आहे 500 रुपये गुणिला 100. मग इथले 2 शून्य कटले, इथे आला 7 आणि 100/7 म्हणजेच किती? इथं ते जेवढे उत्तर काढले तेवढंच आहे. 14/260%. ऑप्शन क्रमांक 3 हेच तुमचं उत्तर असेल. मग आता तुम्ही कन्सेप्टने काढलं काय आणि कसंही काढलं काय, दोन्हीने तुमचं उत्तर एकच येणार आहे. त्याच्यामुळे मी पहिलेच म्हटलं की अशा प्रकारचे गणितं विक्री किमतीवरती अवलंबून नसतात, तर ते असतात समान विक्री किंमत. हे कन्सेप्ट दिलेलं असेल त्याच्यासाठी हे गणित अवलंबून असतात. जर तुमचे कोणतेही गणिताचे प्रश्न असतील, मला पाठवायचे असतील, तर हा आपला टेलिग्राम ग्रुपचा QR कोड आहे. यावरती तुम्ही तुमचे प्रश्न बिंदास पाठवू शकता. आपण नाममात्र फीस 59 रुपयामध्ये इथे मंथली मेंबरशिप चालू केलेली आहे. या मंथली मेंबरशिपमध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी हा QR कोड स्कॅन करा. आपल्या व्हिडिओ 70 किंवा 80च्या आसपास व्हिडिओ आहेत. 80च्या आसपास व्हिडिओ आहेत आणि टोटल 80 आत्तापर्यंत व्हिडिओ आहेत. त्यामध्ये लवकरच 80+ व्हिडिओ जातील, 100पर्यंत जातील. आपलं एक WhatsApp चॅनलसुद्धा आहे. त्याला कनेक्ट होण्यासाठी तुम्ही राईट साईडचा QR कोड स्कॅन करू शकता आणि एका महिन्यातच तुम्ही हा कोर्स संपवू शकता. म्हणजे 80 व्हिडिओ जे आहेत फुल चॅप्टर वाईजचे, तर ते तुम्ही एका महिन्यातच व्हिडिओ बघून संपवू शकता. धन्यवाद.